नमस्कार. आज आपण तांदूळ आणि डाळ याचे आप्पे बनवणार आहोत. त्यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून हे सकाळी भिजत ठेवले. 5-6 तासासाठी भिजवून घ्यायचं. आपण जास्त तास ठेवले तरी चालेल. त्याच्यानंतर आपण वाटून घेऊया तांदूळ आणि डाळ आणि 1 छोटा चमचा मेथी दाणा घातलेला आहे. ती बारीक पेस्ट बनवायची, एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवायची. हे वाटून घेतलेले पीठ आता ते आपण आंबवण्यासाठी ठेवूया. आपण आता झाकण काढून बघूया पीठ आंबलं आहे की नाही ते. हे बघा, तुम्ही बघू शकता पीठ कसं आंबलेलं आहे. भरपूर फुगून आलेलं आहे वरती. मी रात्रभर ठेवलं होतं. तर थंडीचा दिवस आहे ना, पाऊस पडतोय तर गरमी नाही आहे. गरमी असलं की कमी तास ठेवले तरी चालतं. पाऊस किंवा थंडी असली तर जरा जास्त वेळ पीठ ठेवावं लागतं. अशी जाळी आलेली आहे मस्तपैकी. पीठ सगळं हलकं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला सोडा पण घालायची गरज नाही आहे आणि इनो पण घालायची गरज नाही आहे. आता आपण आप्पे करणार आहोत. आता मी हे आप्प्यासाठी पीठ घेतलेलं आहे. थोडंसं दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत. मिरची, बारीक चिरलेली मिरची, गाजर आणि कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपण आप्पे करायला सुरुवात करूया. पात्र गरम झालेले आहे. आता आपण तेल घालूया. थोडं थोडं तेल घालूया सगळीकडे आणि पीठ बनवले ते आपण घालूया. पीठ वाटतानाच मी मीठ घातलेलं आहे. आता थोडं थोडं पीठ घालून पीठ आपण घालूया. कडेकडेने सुरुवात करायची, पहिलं घालायचं. कारण मध्ये गॅस चालू असतो आपला, मध्ये लवकर भाजलं जातं. ते आपण साईडने घालायचं. मीडियम गॅस ठेवायचा म्हणजे ते खरपूस भाजले जाते. आपण झाकण ठेवूया. आता आपण उघडून बघूया. पुन्हा थोडंसं तेल घालूया. आता काढताना आपण पहिलं मधलं काढायचं. मधलं हे लवकर भाजलं जातं, त्यामुळे आपण पहिलं मधलं काढायचं. हे बघा, हे सहज कसं निघतंय. आता हे असं सगळं आपण पलटी करून घेऊया. कसा गोल्डन कलर आलेला आहे मस्त. हे सगळं आपलं पलटी करून झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया. थोडंसं तेल घालू पुन्हा. तर तेल नाही घातलं तरी चालतं आणि हळू गॅसवरच भाजायचं. भाजलेलं आहे आपलं हे पण. सहज निघतंय, याचा अर्थ हे पूर्ण भाजलेलं आहे व्यवस्थित. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच आप्पे तुम्ही घरी करून बघा. चटणीवर, सॉसवर खाऊ शकता तुम्ही. आता हे मी काढून घेते.